हॅलो एव्हरीवन, एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण मेकॅनिक डिझेल या ट्रेडबद्दलचे MCQ पाहणार आहोत. ओके, चला. दिस इज आवर फर्स्ट MCQ. ओके, व्हॉट इज द टाइप ऑफ इंजिन. ओके, काय सांगितलं आहे MCQ मध्ये बघा, व्हॉट इज द टाइप ऑफ इंजिन. खाली त्यांनी एक डायग्राम प्रोव्हाइड केलेले आपल्याला आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके, फर्स्टली आपण 4 ऑप्शन रीड करून घेऊया काय दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे इनलाइन इंजिन, सेकंड ऑप्शन आहे व्ही इंजिन, थर्ड ऑप्शन आहे अपोज इंजिन अँड फोर्थ ऑप्शन आहे रेडियल इंजिन. ओके, कोणताही क्वेश्चन सॉल्व करताना पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन पूर्णपणे वाचून घ्यायचा, म्हणजे कम्प्लिटली रीडिंग ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, सेकंड पार्ट काय आहे, 4ही ऑप्शन केअरफुली रीड करून घ्या. ओके, आता आपण बघूया. यांनी हे डायग्राम प्रोव्हाइड केलेले आहे आपल्याला आणि विचारले की हे कोणत्या टाईपचं इंजिन आहे. ओके, तर यामध्ये काय डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय बघूया. हे नंबर ऑफ सिलेंडर दिसत आहे 1 2 3 4. ओके, हा साइड व्ह्यू आहे आणि इथं आपल्याला क्लिअरली 3D व्ह्यू दिसत नाही आहे. इथं लाईन डायग्राम आपल्याला बेसिकली प्रोव्हाइड केलेलं, म्हणजे साइड व्ह्यूमध्ये लाईन डायग्राम प्रोव्हाइड केलेले आपल्याला त्यांनी. ओके, मग याच्यामधून आपल्याला काय समजतंय, हे जे 4 सिलेंडर आहेत 1 2 3 4, म्हणजे हे मल्टी सिलेंडर इंजिन आहे. याचे 4 सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट, हे 4 सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट एका रोमध्ये आहेत. ओके, म्हणजे याचे ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, एका रोमध्ये आहेत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, ते एकमेकांच्या इनलाइन आहेत. ओके, किंवा ते स्ट्रेटमध्ये आहेत. ओके, तर या अरेंजमेंटमधून आपल्याला काय समजतं, हे कोणत्या टाईपचं इंजिन आहे, तर इनलाइन इंजिन. ए फॉर अहमदाबाद इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. समजलं तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे डायग्रामवरून तुम्ही डिरेक्टली इझिली आन्सर अंडरस्टँड करू शकता. कसं काय, हे 4 सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट दिलेले आहेत, ते एकमेकांना कसे आहेत, इनलाइन आहेत किंवा एका रोमध्ये आहेत. ओके, त्यांचे ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, त्यामुळे ह्या क्वेश्चनचं आन्सर काय होतं, इनलाइन इंजिन. ओके, दुसरा क्वेश्चन बघूया आपण. ओके, ही क्वेश्चनची कॅटेगरी तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या की हा सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन, म्हणजे त्यांना कशा कॅटेगरीचे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात. डायग्राम देतील, त्या डायग्रामबद्दल विचारतील, ही कशाची डायग्राम आहे. ओके, हा पार्ट कोणता आहे. ओके, ह्याचं एखादं वर्किंगबद्दल विचारतील तुम्हाला, हे कोणत्या ॲपरेटस किंवा कोणाचं ॲप्लिकेशन आहे त्याची डायग्राम प्रोव्हाइड करतील. फॉर एक्झाम्पल फ्लायव्हीलची डायग्राम प्रोव्हाइड करतील, गव्हर्नरची डायग्राम प्रोव्हाइड करतील. अशा टाईपचे क्वेश्चन आयटी इन्स्ट्रक्टरमध्ये विचारू शकतात. तर हा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ इंजिन. सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन फर्स्टली आपण काय केलं, क्वेश्चन रीड केला. आता आपण ऑप्शन रीड करूया. फर्स्ट ऑप्शन इनलाइन इंजिन, सेकंड ऑप्शन व्ही इंजिन, थर्ड ऑप्शन opposed engine and fourth option is radial engine. Okay, firstly carefully the question, after that carefully read all the options. Okay, याच्यातून काय होतं, आपल्याला क्लिअरली क्वेश्चनला काय सांगायचंय. ओके, आणि त्याचा आन्सर कसं टॅकल करायचं हे आपल्याला कळून जातं. ओके, तर ह्या डायग्रामकडे आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला समजतंय हे 2 सिलेंडर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहेत. ओके, ह्या दोघांमध्ये नंतर इथं मी अँगल मेन्शन केलेला आहे, काय 60 डिग्री. ओके, आणि याचा हा शेप कसा आहे, या दोघांच्या अँगलमधील शेप हा व्ही सारखा दिसतोय आपल्याला. ओके, तर या शॉर्ट ट्रिक्सवरून पण तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल हे व्ही टाईपचं इंजिन आहे. सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट या दोघांमधील अँगल 60 डिग्री आणि त्याचा शेप व्ही सारखा, म्हणून या इंजिनला काय म्हणतात, व्ही इंजिन. ओके, हे इंजिनचं ॲप्लिकेशन तुम्ही जर बघितलं तर स्पोर्ट कारमध्ये ह्या टाईपचं इंजिन यूज केलं जातं. कारण की याचं स्पेसिफिकेशन, म्हणजे कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये एखादं इंजिन यूज करायचं तर त्याचे इम्पॉर्टन्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ह्या बेसिसवर ते यूज केलं जातं. याचं मेन ॲडव्हान्टेजेस काय आहे, ह्या टाईपचं इंजिन काय असतं, व्ही टाईप ऑफ इंजिन काय असतं, एक तर असतं हे इकॉनॉमिकल असतं, अँड सेकंड कॉम्पॅक्ट असतं. इकॉनॉमिकल म्हणजे काय, किंमत दृष्ट्या. ओके, म्हणजे त्याच्यावर लागणारी किंमत जी आपण पे करतो ती कमी असणार बनवणारी मॅन्युफॅक्चर करताना. आणि कम्पॅक्ट म्हणजे काय, त्याची साईज
कमी असते, म्हणजे कमी एरियामध्ये ते इझिली बसतं. ओके, तर हे इंजिन कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये यूज होतं, तर स्पोर्ट्स कारमध्ये नॉर्मली हे इंजिन आपण यूज करतो. हे ॲडिशन माहिती आहे. ओके, तुम्हाला ह्या टाईपचेच क्वेश्चन विचारतील जनरली की हे कोणते इंजिन आहे, डायग्राम प्रोव्हाइड करतील आणि त्याबद्दल विचारतील हे कोणत्या टाईपचे अरेंजमेंट आहे किंवा कोणत्या टाईपचं इंजिन आहे. ओके, व्ही इंजिनबद्दल आपण आत्ता बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा क्वेश्चन, व्हॉट इज द टाईप ऑफ इंजिन. आत्तापर्यंत आपण बघतोय हा तिसरा क्वेश्चन आहे आणि सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन. ओके, म्हणजे डायग्राम प्रोव्हाइड करतील आणि त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन विचारतील. ओके, आता आपण डायग्राम बघितली, क्वेश्चन बघितला, ही डायग्राम आहे आणि आपण ऑप्शन रीड करूया. फर्स्ट ऑप्शन इनलाइन इंजिन, सेकंड ऑप्शन व्ही इंजिन, थर्ड ऑप्शन अपोज्ड इंजिन अँड फोर्थ ऑप्शन इज रेडियल इंजिन. ओके, डायग्रामकडे नीट बघायचं आहे आपल्याला. डायग्राममध्ये काय अरेंजमेंट दिलेलं आहे. ओके, हे आपण बघू शकतो, ही सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट आहे. हा सिलेंडर आहे, हा पिस्टन आहे. ओके, हा सिलेंडर, हा पिस्टन. ओके, आणि ही दोन सिलेंडर एकमेकांना अपोजिट आहेत. डायग्राम आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो की हे दोन सिलेंडर एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत. म्हणजे ह्या दोघांमधील अँगल किती असू शकतो, एकमेकांना हे 180 डिग्रीमध्ये आहेत. यावरून आपण इझिली सांगू शकतो या टाईप ऑफ अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, अपोज्ड इंजिन. म्हणजे इंजिन पिस्टन, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत, म्हणून या टाईप ऑफ इंजिनला काय म्हणतो आपण, अपोज्ड इंजिन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन, व्हॉट इज द टाईप ऑफ इंजिन. इथे काय करतोय मी, प्रत्येक क्वेश्चनला काय करतोय नीट बघा. फर्स्टली व्यवस्थित क्वेश्चन रीड करतोय, सेकंडली डायग्राम बघतोय, खाली डायग्राम प्रोव्हाइड केले असेल तर डायग्रामकडे नीट बघायचं, आणि थर्डली ऑप्शन नीट रीड करून घ्यायचं आहे. ओके, नीट वाचायचे ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे, इनलाइन इंजिन, सेकंड ऑप्शन व्ही इंजिन, थर्ड ऑप्शन अपोज्ड इंजिन अँड फोर्थ ऑप्शन रेडियल इंजिन. आपण या डायग्रामकडे नीट बघितलं तर आपल्याला समजतंय नंबर ऑफ सिलेंडर्स यूज केलेले आहेत, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट. ओके, म्हणजे हे काय मल्टी सिलेंडर इंजिन आहे आणि त्यांनी फक्त स्कीमॅटिक डायग्राम प्रोव्हाइड केलेले आहे आपल्याला की थ्रू सिलेंडर अँड पिस्टन त्यांनी आपल्याला दाखवलं. हे मल्टी सिलेंडर इंजिन आहे, फोर सिलेंडर इंजिन आहे. ओके, हे नंबर ऑफ सिलेंडर्स आहेत 1 2 3 4. ओके, हे सिलेंडर रेडिली अटॅच केलेले आहेत, रेडिली दिसत आहेत आपले, रेडिली मॅनरमध्ये आहेत हे सगळे. 1 2 हे रेडिली मॅनरमध्ये आहेत. ओके, आणि यांच्यातील आता 4 सिलेंडर दाखवलेले आहेत इथं. ओके, म्हणजे प्रत्येकमधील अँगल किती असेल, 90 डिग्री. तो कसा आला, टोटल अँगल 360 डिग्री. ओके, नंबर ऑफ सिलेंडर्स किती दिलेले आहेत इथं, 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 4. मग 2 सिलेंडरमधील अँगल किती आला, 90 डिग्री. ओके, तर या टाईप ऑफ अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, रेडियल इंजिन. कारण की 4 सिलेंडर रेडियली अटॅच केलेले आहेत, रेडियल मॅनरमध्ये आपल्याला दिसत आहेत. ह्या टाईप ऑफ इंजिनचे पण खूप ॲप्लिकेशन, मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन काय आहे, एरोप्लेनमध्ये हे इंजिन यूज केलं जातं. तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की एरोप्लेनमध्ये काय इंजिन यूज केलं जातं आहे, आपण ते नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या त्याबद्दल, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. हा क्वेश्चन बघूया आपण काय आहे, व्हॉट इज द कॉल द डिस्टन्स बिटवीन TDC टू BDC. ऑप्शन बघूया काय आहेत, ए स्ट्रोक, बी सायकल, सी पॉवर, डी टॉर्क. क्वेश्चन आपण नीट वाचला, ऑप्शन आपण नीट वाचले. यांना काय विचारायचं आहे बघूया, डिस्टन्स बिटवीन TDC टू BDC ह्या डिस्टन्सला काय म्हणतात, यांना हे विचारायचं ह्या क्वेश्चनमध्ये. ओके, फर्स्टली आपण अंडरस्टँड करूया की TDC म्हणजे काय. तर TDC म्हणजे टॉप डेड सेंटर. ओके, अँड BDC म्हणजे काय, बॉटम डेड सेंटर.
तुम्हाला हे लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकता तुमच्या एक्झाममध्ये की TDC म्हणजे काय आणि BDC म्हणजे काय. फर्स्टली आपण यांचे लॉंग फॉर्म बघितले. TDC म्हणजे काय, टॉप डेड सेंटर, आणि BDC म्हणजे बॉटम डेड सेंटर. आपण एक स्कीमॅटिक डायग्राम काढूया. सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट तुम्हाला दाखवतो मी इंजिनची. ओके, हा सिलेंडर आहे, हा पिस्टन आहे. ओके ओके, हा पिस्टन सिलेंडरमध्ये टॉप मोस्ट पोझिशनला कुठपर्यंत जाऊ शकतो या सिलेंडरमध्ये. ह्या पिस्टनची मुवमेंट कशी असते, हा पिस्टन सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट होत असतो. म्हणजे पिस्टनची अशी मुवमेंट जी सिलेंडरमध्ये टॉप मोस्ट आहे, म्हणजे ह्या पोझिशनला ही टॉप पोझिशन आहे. ओके, इथपर्यंतच तो येऊ शकतो, याच्यावर जाऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल याच्यावर का जाऊ शकत नाही, याच्यावर आपण क्लिअरन्स व्हॉल्यूम प्रोव्हाइड केलेलं जातं. क्लिअरन्स व्हॉल्यूमचे पण आपल्याला ॲडव्हान्टेजेस आहेत, का प्रोव्हाइड करतो ते आपल्या कंटेंट व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेलमध्ये शिकायला मिळेल. थोडक्यात समजायचं झालं तर इथं आपली वॉल अरेंजमेंट असते, स्पार्क प्लग असतो. आपण पेट्रोल इंजिन कन्सिडर केलं तर, डिझेल इंजिन कन्सिडर केलं तर तिथं फ्युएल इंजेक्टर असतो. त्यामुळे इथे आपण टॉप मोस्ट पोझिशन ही आहे पिस्टनची, आणि बॉटम मोस्ट पोझिशन इन सिलेंडर ही आहे. ओके, तर त्याला आपण बॉटम मोस्ट पोझिशनला काय म्हणतात, BDC. समजलं तुम्हाला की टॉप डेड सेंटर म्हणजे काय आणि बॉटम डेड सेंटर म्हणजे काय. ओके, आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलंय, ह्या दोघांमधील डिस्टन्सला काय म्हणतात, तर याला म्हणतात स्ट्रोक. ओके, या दोघांमधील डिस्टन्सला काय म्हणतात, स्ट्रोक. आता ही केस झाली वर्टिकल इंजिनमध्ये, म्हणजे टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर हे आपण दोन डेड सेंटर आहेत ते वर्टिकल इंजिनमध्ये म्हणतो. आणि सेम हॉरिझॉन्टल इंजिन तुम्हाला जर डायग्राममध्ये विचारलं किंवा क्वेश्चन तुम्हाला हॉरिझॉन्टल इंजिनबद्दल विचारला, म्हणजे हॉरिझॉन्टलमध्ये काय असणार, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट या टाईपची. सिलेंडर हा, पिस्टन हा. ओके, पिस्टनची ही पोझिशन, पिस्टनची ही पोझिशन. ओके, तर जी टॉप डेड सेंटर आहे वर्टिकल इंजिनमध्ये त्यालाच हॉरिझॉन्टल इंजिनमध्ये इनर डेड सेंटर म्हणतात, IDC. आणि जो बॉटम डेड सेंटर आहे वर्टिकल इंजिनमध्ये त्याला हॉरिझॉन्टल इंजिनमध्ये आउटर डेड सेंटर म्हणतात, आउटर डेड सेंटर, ODC. ओके, म्हणजे आपण हा क्वेश्चन बघितला आणि त्याच्या रिलेटेड एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात त्याच्याबद्दल पण माहिती घेतली. अजून डिटेलमध्ये तुम्हाला कंटेंट व्हिडिओमध्ये मिळून जाईल डिटेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन, डायग्राम दिलेले आहे आणि त्यांनी त्या डायग्रामबद्दल विचारलं आहे. तर क्वेश्चन आपण फर्स्टली डिटेलमध्ये रीड करून घेऊया. व्हॉट इज द नेम ऑफ द स्ट्रोक. ओके, ही डायग्राम दिलेली आहे तुम्हाला खाली. 4 ऑप्शन आपण रीड करून घेऊया. A कॉम्प्रेशन स्ट्रोक, B पॉवर स्ट्रोक, C सक्शन स्ट्रोक अँड D एक्झॉस्ट स्ट्रोक. डायग्रामकडे आपण नीट बघितलं तर आपल्याला समजून येते की ह्या टाईपचे जर क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले, ओके, तर तुम्हाला सांगतो ह्या टाईपचे क्वेश्चन कसे टॅकल करायचे. ओके, स्ट्रोकबद्दल विचारले आणि आपल्याला माहिती आहे 4 स्ट्रोक इंजिनमध्ये 4 स्ट्रोक असतात. कोणते, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. ओके, म्हणजे ह्यावरून ह्या क्वेश्चनवरून आपल्याला 4 क्वेश्चन इझिली टॅकल कसे करता येतील त्याबद्दल आपण बघूया थोडक्यात. ह्या टाईपचा क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाममध्ये दिसला तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्टली म्हणजे वॉलची पोझिशन. हा वॉल आहे, हे वॉल्स आहेत. हा आहे इनलेट वॉल, हा आहे एक्झॉस्ट वॉल. ओके, आणि हे आहे पिस्टनची मुवमेंट. ओके, इथे क्लिअरली आपल्याला दिसतंय पिस्टन डाऊनवर्ड जात आहे. कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, एक तर वॉलची पोझिशन आणि सेकंडली पिस्टनची मुवमेंट. इथे काय दिसतंय आपल्याला, इनलेट वॉल ओपन आहे. इनलेट वॉल कसा दिसतोय आपल्याला, ओपन दिसतोय. एक्झॉस्ट वॉल कसा दिसतोय, क्लोज दिसतोय. आणि पिस्टनची मुवमेंट डाऊनवर्ड आहे. पिस्टनची मुवमेंट डाऊनवर्ड आहे. ओके, म्हणजे इनलेट वॉल ओपन, पिस्टन खाली चाललाय, म्हणजे इथून येणार मिक्सचर, एअर फ्युएल मिक्सचर किंवा एअर इनलेट सक होते आतमध्ये किंवा सिलेंडरमध्ये येते आणि पिस्टन डाऊनवर्ड चाललाय. म्हणजे इनलेट वॉल ओपन, पिस्टनची मुवमेंट डाऊनवर्ड, यालाच कोणता स्ट्रोक म्हणतात, सक्शन स्ट्रोक. तर C इज कलकत्ता इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला रिमेनिंग 3 केसेस मी समजून सांगतो. क्वेश्चन रीड करूया आपण. व्हॉट इज द नेम ऑफ द स्ट्रोक. ही डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे. खाली 4 ऑप्शन रीड करून घेऊया आपण. ए सक्शन स्ट्रोक, बी कॉम्प्रेशन स्ट्रोक, सी पॉवर स्ट्रोक अँड डी एक्झॉस्ट स्ट्रोक. सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन. डायग्राम प्रोव्हाइड केलेले आहे, डिटेल डायग्राम प्रोव्हाइड केलेले आहे, स्ट्रोकबद्दल विचारलेलं आहे. तुम्हाला ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, फर्स्टली ऑलच्या पोझिशनवर लक्ष द्या. ऑल कोणत्या पोझिशनमध्ये आहे. सेकंडली पिस्टनची मुवमेंट बघा. ऑल कोणत्या पोझिशनमध्ये आहे ते बघा. इनलेट अँड एक्झॉस्ट ऑल दोन्हींवर लक्ष द्या. पिस्टनची मुवमेंट बघा. इथे काय आहेत, इनलेट ऑल क्लोज्ड आहे, एक्झॉस्ट वॉल क्लोज्ड आहे आणि पिस्टनची मुवमेंट अपवर्ड आहे. ओके, म्हणजे जे मिक्सचर एअर फ्युएल मिक्सचर और एअर जे सिलेंडरमध्ये आलेलं आहे ते कॉम्प्रेस होत आहे. ओके, म्हणजे पिस्टनची मुवमेंट अपवर्ड होत आहे, म्हणजे जे आतलं जे व्हॉल्यूम आहे ते कमी कमी होतं आहे, म्हणजे आतलं जे मिक्सचर आहे ते कॉम्प्रेस होणार. म्हणजे त्यातून आपल्याला हे समजतंय की हा कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे. बी इज बॉम्बे फॉर करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. आपण 2 स्ट्रोकबद्दल बघितलं. आता तिसरा स्ट्रोक काय असतो, पॉवर स्ट्रोक और एक्सपान्शन स्ट्रोक आणि लास्टली एक्झॉस्ट स्ट्रोक. ओके, तर आपण फर्स्टली एक्झॉस्ट स्ट्रोकबद्दल बघूया. एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये काय असणार, हे जे बर्न गॅसेस आहेत, एक्झॉस्ट म्हणजे काय जाणे, बाहेर जाणे. एक्झॉस्ट म्हणजे काय, बाहेर जाणे किंवा बाहेर सोडणे. ओके, मग त्यावेळी काय पाहिजे आपल्याला, एक्झॉस्ट वॉल ओपन पाहिजे. एक्झॉस्ट वॉल काय पाहिजे, ओपन पाहिजे. त्याला म्हणतात एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्सपांड म्हणजे काय होणं, व्हॉल्यूम वाढतं. म्हणजे पिस्टनची मुवमेंट कशी पाहिजे, एक्सपान्शन स्ट्रोकला पिस्टनची मुवमेंट डाऊनवर्ड पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये वर्किंग जेव्हा आपण बघतो 4 स्ट्रोक इंजिनचं त्यामध्ये इझिली समजून जातील. ओके, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, त्याच्या थ्रू ह्या टाईपचे क्वेश्चन इझिली तुम्ही टॅकल करता. किती टाईपचे क्वेश्चन बघितले आपण, 4. ओके, तर ते डायग्राम देऊ शकतात, त्यावरून विचारू शकतात हा सक्शन स्ट्रोक आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे, पॉवर स्ट्रोक आहे और एक्झॉस्ट स्ट्रोक आहे. ओके, तुम्हाला इनलेट वॉल आय विल येतो मी इथं. इनलेट वॉल ओपन दिसला तर डिरेक्टली सक्शन स्ट्रोकला टिक करायचं. ओके, तुम्हाला एक्झॉस्ट वॉल ओपन दिसला डायग्राममध्ये की डिरेक्टली एक्झॉस्ट स्ट्रोकला टिक करायचं. ओके, इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल क्लोज्ड. इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल क्लोज्ड. ओके, म्हणजे पॉवर स्ट्रोक, एक्सपान्शन स्ट्रोक अँड कम्प्रेशन स्ट्रोक दोन्ही स्ट्रोकला दोन्ही वॉल क्लोज पोझिशनमध्ये असतात. ओके, म्हणजे ह्या दोघांसाठी काय झालं, क्लोज पोझिशन ऑफ बोथ द वॉल्स. ओके, तर यावेळी आपल्याला दुसरं पॉईंट तुम्हाला मी सांगितलं आहे की ह्या टाईपचे क्वेश्चन आल्यानंतर एक तर काय बघायचे, वॉलची पोझिशन, आणि त्याच्यावरून समजत नसेल तर दुसरे काय, पिस्टनची मुवमेंट. पिस्टन जर अपवर्ड जात असेल तर कॉम्प्रेशन आणि पिस्टनची मुवमेंट जर डाऊनवर्ड असेल तर एक्सपान्शन और पॉवर स्ट्रोक और वर्किंग स्ट्रोक. याला आपण वर्किंग स्ट्रोक पण म्हणतो, पॉवर स्ट्रोक पण म्हणतो, एक्सपान्शन स्ट्रोक म्हणतो. ह्या 4 टाईपचे क्वेश्चन आपले कव्हर झाले. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. ओके, व्हॉट इज द नेम मार्क्ड ॲज एक्स. म्हणजे ह्या डायग्राममध्ये एक्स काय दर्शवतो, एक्स इथे आहे. आपण ऑप्शन रीड करून घेऊया. ए इनटेक पोर्ट, बी एक्झॉस्ट पोर्ट, सी ट्रान्सफर पोर्ट, डी इंजेक्शन पोर्ट. या क्वेश्चनवरून आपण ह्या ऑप्शनवरून आपल्याला अंडरस्टँड होईल की हा वर्ड काय, पोर्ट. हा वर्ड कोणता आला ऑप्शनमध्ये, पोर्ट. ज्याला माहीत आहे की 2 स्ट्रोक इंजिनमध्ये पोर्ट यूज करतात. ओके, तो डिरेक्टली ही डायग्राम ओळखू शकतो की ही 2 स्ट्रोक इंजिनची डायग्राम आहे. ओके, तर बघूया आपण इथं काय विचारलं त्यांनी, एक्स हा काय दर्शवतो. 2 स्ट्रोक इंजिनमध्ये वॉल्स यूज केले जात नाहीत तर पोर्ट यूज करतात. ही बेसिक गोष्ट जरी माहीत असेल तरी तुम्हाला ही डायग्राम तरी इझी, फर्स्टली ही डायग्राम ओळखणे हा टास्क आहे. फर्स्टली तुम्हाला ही डायग्राम ओळखली पाहिजे. डायग्राम ओळखली, ही 2 स्ट्रोक सायकल इंजिनची डायग्राम आहे. ओके, तर आपण याचं डिटेलमध्ये जाऊया थोडं.
इथे मेनली 3 पोर्ट प्रोव्हाइड केले जातात. ओके, हा आहे तो ट्रान्सफर पोर्ट, ट्रान्सफर. ओके, हा खालच्या साईडला आहे तो इनलेट पोर्ट आणि जो वरच्या साईडला आहे तो एक्झॉस्ट पोर्ट. काय सांगितलं तुम्हाला, 2 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये ऑल यूज केले जात नाहीत का, हा क्वेश्चन तुमच्या समोर नक्कीच पडला असेल. त्यासाठी तुम्ही आपली लेक्चर सिरीज बघू शकता. तर त्यांनी या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, एक्स काय दर्शवतो, काय सांगितलं तुम्हाला मी, एक्झॉस्ट पोर्ट. सो बी बॉम्बे इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. म्हणजे हीच डायग्राम तुमच्या एक्झाम पेपरमध्ये आली आणि तुम्हाला याला विचारलं ही एक्स काय दर्शवतो, तर तुम्ही इझिली सांगू शकता इनलेट पोर्ट. आणि हे काय दर्शवतं, तर ट्रान्सफर पोर्ट. म्हणजे ह्या डायग्राममधून पण आपल्याला 3 क्वेश्चन क्लिअर झाले. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, फर्स्टली रीड द क्वेश्चन. ओके, व्हॉट इज द इंजिन हॅविंग सिलेंडर ॲट 60 डिग्री. ऑप्शन बघूया आपण, ए इनलाइन इंजिन, बी व्ही इंजिन, सी अपोज्ड इंजिन आणि डी रेडियल इंजिन. म्हणजे कोणतं असं इंजिन ज्याच्यामध्ये 2 सिलेंडरमधील अँगल हा 60 डिग्री असतो. आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं की व्ही टाईप ऑफ इंजिन 2 सिलेंडरमधील शेप हा व्ही सारखा असतो आणि ह्या 2 मधील अँगल हा 60 डिग्री असतो. ओके, 2 सिलेंडरमधील अँगल हा 60 डिग्री असतो, त्याला आपण काय म्हणतो, व्ही इंजिन. हा अँगल व्ही सिलेंडर इंजिनमधील अँगल 90 डिग्री पण ठेवतात. म्हणजे वेगवेगळ्या ॲप्लिकेशननुसार हा अँगल मॉडिफाय केला जातो. ओके, V60 और V90 इंजिन असंही म्हणतात. तुम्हाला मी सांगितलं मग अशी स्पोर्ट कारमध्ये याचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय, बी बॉम्बे इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन, दॅट इज व्ही इंजिन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, विच इज द इंजिन हॅविंग सिलेंडर्स इन 90 डिग्री ईच ऑफ 4 सिलेंडर्स. ओके, मगाशी मी तुम्हाला रेडियल इंजिनच्या वेळी सांगितलं ती अरेंजमेंट कशी होती, रेडियल मॅनरमध्ये होते आणि 4 सिलेंडर एकमेकांना 90 डिग्रीमध्ये होते. इझिली हा क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकता. त्यामुळे या टाईप ऑफ अरेंजमेंटला काय म्हणतात, रेडियल इंजिन. याचं पण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन सांगितलं की एरोप्लेनमध्ये या टाईप ऑफ इंजिन यूज होतं. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इज द इंजिन मोस्ट प्रिफर्ड इन एरोप्लेन. ऑप्शन बघायचे, ए इनलाइन इंजिन, बी व्ही इंजिन, सी अपोज्ड इंजिन आणि डी रेडियल इंजिन. आलाच तो क्वेश्चन ज्याच्याबद्दल मागासपासून मी बोलत होतो की एरोप्लेनमध्ये कोणते इंजिन यूज केलं जातं. तर मागाशी मी काय सांगितलं तुम्हाला, एरोप्लेनमध्ये रेडियल इंजिन यूज केलं जातं. हे तर तुमच्या आता पाठच झालं असेल की कोणतं इंजिन यूज केलं जातं. तुमच्या डोक्यात हा प्रश्न असेल की हे इंजिन का यूज केलं जातं, रेडियल इंजिन का यूज केलं जातं, बाकी इनलाइन इंजिन, व्ही इंजिन किंवा अपोज्ड इंजिन ह्या टाईप ऑफ अरेंजमेंटचे इंजिन का यूज केले जात नाहीत. तर बेसिकली एरोप्लेनचा मोस्ट इम्पॉर्टंट, आता एरोप्लेनमध्ये आपल्याला इंजिन बसवायचे, मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया काय असेल त्यासाठी, आपण इंजिन कोणत्या बेसिसवर डिझाईन करेल. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट कसं असेल तिथे की आपलं वेट ऑफ दॅट इंजिन इज मिनिमम अँड सेकंड पॉईंट इज पॉवर ऑफ दॅट इंजिन इज मॅक्झिमम. म्हणजे जे वेट आहे इंजिनचं ते कमी पाहिजे आणि जी पॉवर आहे त्या इंजिनपासून भेटणार आहे आपल्याला ते जास्त पाहिजे. ओके, तर ह्या टाईप ऑफ ही 2 क्रायटेरिया रीच होण्यासाठी आपल्याला इंजिन डिझाईन करावं लागेल. त्यासाठी आपण रेडियल इंजिन डिझाईन केलं. म्हणजे रेडियल इंजिनची ही 2 महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, म्हणजे ह्या 2 त्यांचे मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस आहेत. रेडियल इंजिनची अरेंजमेंटचं वेट खूप कमी असतं आणि ह्या इंजिनपासून भेटणारी पॉवर खूप जास्त असते. म्हणजे आपण इझिली सांगू शकतो वेट टू पॉवर रेशो. ओके, ऑफ रेडियल इंजिन इज मिनिमम ॲज कम्पेअर्ड टू अदर इंजिन. ह्यालाच आपण उलटमध्ये कसं सांगणार, पॉवर टू वेट रेशो
of radial engine is maximum as compared to other arrangement of cylinders or other engine. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, which type of engine has more engine speed and more combustion pressure? ओके, म्हणजे तुम्हाला समजत असेल की हे ॲप्लिकेशन बेसिसवर आता क्वेश्चन आला. आता मगाशी क्वेश्चन बघितला तो ॲप्लिकेशन बेसिसवर, आणि हा डिटेल की ह्या इंजिनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ह्या इंजिनचे लिमिटेशन्स काय आहेत. तर जनरली ॲडव्हान्टेजेसवरच क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर ह्या क्वेश्चनचे आपण ऑप्शन बघूया. काय? ए रेडियल इंजिन, बी व्ही इंजिन, सी अपोज इंजिन आणि डी इनलाइन इंजिन. ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलंय, कोणत्या सिलेंडर म्हणजे कोणत्या इंजिनमध्ये आपल्याला मोर इंजिन स्पीड मिळते आणि मोर कंबशन प्रेशर मिळते. ओके, त्यासाठी आपल्याला डिटेल प्रत्येक इंजिनबद्दल माहीत पाहिजेत त्या. ओके, म्हणजे रेडियल इंजिनबद्दल माहीत पाहिजे, व्ही इंजिनबद्दल, अपोज इंजिन आणि इनलाइन इंजिनबद्दल. ओके, कंबशन प्रेशर. ओके, मोर कंबशन प्रेशर. ओके, म्हणजे जे कंबशन होतं इंजिनमध्ये त्याच्यापासून जे प्रेशर डेव्हलप होते ते खूप जास्त आहे. ओके, त्यासाठी आपल्या सिलेंडर अरेंजमेंट और इंजिनची अरेंजमेंट कशी पाहिजे, खूप जास्त रिजिड पाहिजे. म्हणजे तेवढं प्रेशर त्या अरेंजमेंटनं सस्टेन केलं पाहिजे. हा क्रायटेरिया आपल्याला फुलफिल करतो तो म्हणजे रेडियल इंजिन. कोणतं इंजिन? रेडियल इंजिन. म्हणजे रेडियल इंजिनमध्ये आपल्याला कंबशन प्रेशर हाय भेटतं आणि हाय स्पीडला सुद्धा हे इंजिन आपण वर्कआउट करू शकतो. सो या क्वेश्चनचा आन्सर काय? ए रेडियल इंजिन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, विच इज मोर इकॉनॉमिकल अँड कम्पॅक्ट? ऑप्शन ए इज रेडियल इंजिन, ऑप्शन बी अपोज इंजिन, ऑप्शन सी व्ही इंजिन, ऑप्शन डी इनलाइन इंजिन. आपण फर्स्टली क्वेश्चन रीड केला, चारही ऑप्शन रीड करून घेतले. आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, कोणते इंजिन मोर इकॉनॉमिकल अँड कम्पॅक्ट आहे. याबद्दल मी मागच्या क्वेश्चनमध्ये बोललोच आहे की इकॉनॉमिकल म्हणजे काय. फर्स्टली प्राइस, म्हणजे जे आपण प्राइस स्पेंड करणार आहे, पैसे मोजणार आहे त्या इंजिनसाठी, ते कमी पाहिजेत, त्यालाच इकॉनॉमिकल म्हणतात. कम्पॅक्ट म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारा स्पेस हा सुद्धा कमी पाहिजे. तुम्हाला मगाशी मी सांगितलं हे दोन क्रायटेरिया फुलफिल करतात ते म्हणजे व्ही इंजिन. म्हणजे व्ही इंजिन कम्पॅक्ट असतं ॲज वेल ॲज ते मोर इकॉनॉमिकल असतं. ह्या दोन कारणांमुळे ते स्पोर्ट कारमध्ये आपण यूज करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, विच इज द हाय फ्युएल इफिशियंट इंजिन? ओके, इथं इफिशियन्सीबद्दल विचारलं आहे. ऑप्शन बघूया आपण. ए अपोज इंजिन, बी व्ही इंजिन, सी रेडियल इंजिन, डी इनलाइन इंजिन. ओके, इथं विचारलेलं आहे त्यांनी इफिशियन्सीबद्दल, म्हणजे फ्युएल इफिशियंट इंजिन. ओके, म्हणजे इफिशियंट म्हणजे काय याचा बेसिकली अर्थ समजून घ्या तुम्ही. इफिशियंट और इफिशियन्सीबद्दल इथं आपण थोडक्यात समजून घेऊया. इफिशियन्सी कशाचा रेशो असतो नॉर्मली आपण जनरली कन्सिडर केलं तर आउटपुट अपॉन इनपुट. ओके, म्हणजे इंजिनला आपण फ्युएल किती दिलं, आपण काय देतो, फ्युएलसाठी आपण पैसे मोजतो, आणि आपल्याला आउटपुटमध्ये त्याची पॉवर किती मिळाली, म्हणजे आपल्याला मायलेज किती. मायलेज म्हणजे त्याचे काय इफिशियन्सी आहे. ही आपल्याला सर्वात जास्त कोणत्या इंजिनमध्ये मिळते हा क्वेश्चन विचारलेला आहे. जनरली यासाठी काय पाहिजे की कंबशन प्रेशर जे जनरेट झालेलं आहे इंजिनमध्ये ते खूप जास्त पाहिजे, मोर पाहिजे. ओके, त्यामुळे आपल्याला काय भेटतं, त्याच्यातून भेटणारे आउटपुट पॉवर आहे ती जास्त प्रमाणात असते, आणि आउटपुट पॉवर जेव्हा जास्त असेल, आउटपुट जास्त असेल, ऑटोमॅटिकली इफिशियन्सी गेट इन्क्रीज. म्हणजे आपल्याला आउटपुटला पॉवर जास्त मिळते, आपल्याला खर्च कमी करावा लागतोय आणि आपल्याला जे भेटतंय ते जास्त आहे, मग तेव्हा आपली काय इफिशियन्सी जास्त आहे. मग या क्वेश्चनचं आन्सर काय होऊन जातं, रेडियल इंजिन. रेडियल इंजिनमध्ये काय भेटतं आपल्याला, आउटपुट जास्त भेटतं आणि इनपुट कमी लागतं ॲज कम्पेअर टू अदर इंजिन. त्यामुळे हायली इफिशियंट इंजिन असा क्वेश्चन जर तुमच्या एक्झाममध्ये आला तर डिरेक्टली गो फॉर रेडियल इंजिन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, विच इज द इंजिन ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट प्रेशर सायकल इंजिन?
ऑप्शन बघूया, ए ऑटो सायकल, बी डिझेल सायकल, सी ड्युएल सायकल, डी रँकाइन सायकल. कॉन्स्टंट प्रेशर सायकल, ओके, त्यालाच काय म्हणतात? ऑटो सायकल म्हणतात, डिझेल सायकल म्हणतात, ड्युएल सायकल म्हणतात का रँकाइन सायकल म्हणतात. ओके, हा क्वेश्चन त्यांनी इथे विचारला आहे. म्हणजे तुम्हाला ऑटो सायकल म्हणजे नंबर ऑफ सायकल ज्या आहेत आयसी इंजिनमध्ये, ओके, की ऑटो सायकल आहे, डिझेल सायकल आहे आणि ड्युएल सायकल आहे. बेसिकली या 3 सायकल आहेत. या 3 सायकलबद्दल तुम्हाला इन डिटेलमध्ये जायची गरज नाही. वरचं फक्त याचं वर्किंग काय असतं आणि याच्यामध्ये कोणती सायकल यूज केली जाते आणि कोणत्या इंजिनमध्ये कोणती सायकल यूज केली जाते. या क्वेश्चनमधून आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स बघायला मिळतील जे की एक्झाममध्ये येऊ शकतात. फर्स्टली आपण समजून घेऊया की आपल्याला माहीत असतील टाईप ऑफ फ्युएल यूज्ड, म्हणजे क्लासिफिकेशन जर केलं आपण इंटरनल कंबशन इंजिनचं तर त्यावरून आपल्याला बेस 2 टाईप बघायला भेटतात की कोणते कोणते. एक तर आपण पेट्रोल यूज करू शकतो किंवा डिझेल यूज करू शकतो. नॉर्मली हे व्हायचं, पण आता लेटेस्टमध्ये बघतो आपण गॅसोलिन इंजिन मोस्ट फेमस झालेले आहेत. CNGचा यूज वाढलेला आहे. ओके, का? कारण की त्याचे ॲडव्हान्टेजेस वेगळे आहेत ह्या फ्युएलपेक्षा. ओके, इलेक्ट्रिक व्हेकल्स पण आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात यायला लागलेले आहेत. ओके, तर आपण बघूया याचं क्लासिफिकेशन कसं होतं. टाईप ऑफ फ्युएल यूज SI इंजिन, CI इंजिन आणि गॅस बेस्ड म्हणूया आपण. ओके, किंवा गॅसोलिन म्हणूया. ओके, गॅसोलिन इंजिन, CNG LNG आपण यूज करतो यासाठी. ओके, SI इंजिन म्हणजेच काय? स्पार्क इग्निशन इंजिन, ज्याला तुम्ही पेट्रोल इंजिन म्हणता की माझी गाडी कशावर चालते? पेट्रोलवर चालते. म्हणजेच त्यालाच काय म्हणतात? SI स्पार्क इग्निशन इंजिन. कसं? पेट्रोल इंजिन. CI म्हणजे काय? कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, त्यालाच आपण काय म्हणतो? डिझेल इंजिन. पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत की पेट्रोल आणि डिझेल, पण पेट्रोल इंजिनलाच स्पार्क इग्निशन इंजिन म्हणतात आणि डिझेल इंजिनलाच कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणतात. ओके, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, कारण की असाही क्वेश्चन डायरेक्टली एक्झाममध्ये येतो की पेट्रोल इंजिनलाच काय म्हणतात? पेट्रोल इंजिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पार्क इग्निशन इंजिन आणि डिझेल इंजिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. कारण की का? ह्या नावावरून आणि ह्या नावावरून इथे काहीच हिंट लागत नाही. हे पूर्ण डिफरंट नाव आहेत. हे का डिफरंट नाव आहेत त्यासाठी तुम्हाला पूर्ण कंटेंटचा व्हिडिओ बघावा लागेल. मी ते थोडक्यात सांगतो. पेट्रोल इंजिनमध्ये आपण काय करतो? स्पार्क यूज करतो, स्पार्क प्लग. काय यूज करतो? स्पार्क प्लग. डिझेल इंजिनमध्ये आपण काय करतो? विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेशन ऑफ चार्ज और एअर, जो चार्ज आहे तो बर्न करतो विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेशन. म्हणून याला कॉम्प्रेशन इग्निशन, म्हणजे इग्निशन जे होणार आहे इंजिनमध्ये ते कॉम्प्रेशनच्या सहाय्याने करतो आपण. म्हणजे कॉम्प्रेशन ऑफ एअरचं करतो आणि नंतर ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन आपण फ्युएल स्प्रे करतो इनसाइड द सिलेंडर फॉर डिझेल इंजिन. आणि पेट्रोलचं वर्किंग वेगळं आहे. पेट्रोलमध्ये आपण डिरेक्टली स्पार्क प्लग यूज करतो आणि जे एअर फ्युएल मिक्सचर जे सिलेंडरमध्ये आत आलेलं आहे ते एंड ऑफ कॉम्प्रेशन आपण स्पार्कने स्पार्क देतो आणि ते फ्युएल एअर फ्युएल मिक्सचर आणि एअर बर्न केले जाते. त्यामुळे पेट्रोल इंजिनलाच काय म्हणतात? स्पार्क इग्निशन आणि डिझेल इंजिनला काय म्हणतात? CI इंजिन, कम्प्रेशन इग्निशन इंजिन. ह्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स कव्हर होतात. आता आपण ह्या क्वेश्चनकडे जाऊया. या क्वेश्चनमध्ये काय विचारले? कॉन्स्टंट प्रेशर सायकल इंजिन. तुम्ही म्हणाल हे सरांनी काय वेगळं सांगायला लागले, पण आपण तिथपर्यंत जाऊया आता की कॉन्स्टंट प्रेशर सायकल इंजिन. जनरली हे कॉन्स्टंट प्रेशर याच्यावर फोकस करायचं आपल्याला. कॉन्स्टंट प्रेशर का म्हटलं आहे? ओके, जेव्हा आपण स्पार्क देतो, काय म्हणतो आपण? स्पार्क देतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? हीट देतो. म्हणजे त्यालाच काय म्हणतात टेक्निकल लँग्वेजमध्ये? हीट ॲडिशन. त्यावेळी सिलेंडरमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं जातं फॉर SI इंजिन. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट फॉर CI इंजिन ड्युरिंग हीट ॲडिशन. त्यामुळे त्याला काय म्हणतात? कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल इंजिन. SI इंजिनला काय म्हणतात? कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल इंजिन. CI इंजिनमध्ये जेव्हा आपण फ्युएल स्प्रे करतो बाय युझिंग फ्युएल इंजेक्टर तेव्हा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं जातं. म्हणून या सायकलला आपण कॉन्स्टंट प्रेशर सायकल इंजिन सुद्धा म्हणतो. ओके, मग आपण क्वेश्चन बघितला कशाबद्दल विचारले त्यांनी? कॉन्स्टंट प्रेशर सायकल इंजिन. तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला इथं समजतं की डिझेल इंजिन. हे खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला जायची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवायचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम कोणत्या इंजिनमध्ये असतं, कॉन्स्टंट प्रेशर कोणत्या इंजिनमध्ये असते. ह्या बेसिक लेवलचेच क्वेश्चन
ह्या आयटा इन्स्ट्रक्टर या एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, व्हॉट इज द कॉल द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द क्रँक पिन टू द सेंटर ऑफ मेन जर्नल ऑर बेरिंग. म्हणजे त्यांनी क्रँक पिन आणि मेन जर्नल यांच्या दोघांच्या मधील डिस्टन्स काय, त्याला काय म्हणतात, त्या डिस्टन्सला काय म्हणतात याच्याबद्दल विचारलेलं. ऑप्शन बघूया आपण. ए स्ट्रोक, बी सायकल, सी थ्रो आणि डी इफिशियन्सी. ऑप्शन रीड करण्याचे फायदे काय तुम्हाला आता इथं सांगतो मी. ओके, इफिशियन्सी तुम्हाला मगाशी सांगितलं मी. इफिशियन्सी म्हणजे काय, हे डिस्टन्स विचारले. काय विचारले, डिस्टन्स. इथं तुम्हाला डिस्टन्सबद्दल विचारलं आहे. इफिशियन्सी तर होऊ शकतं का, नाही. स्ट्रोकबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली. TDC टू BDC ह्या दोघांमधल्या डिस्टन्सला काय म्हणतात, स्ट्रोक. हा ऑप्शन इथं इलिमिनेट झाला. राहिला ऑप्शन कोणता, बी आणि सी. सायकल म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, A to B, B to A ही सायकल काय झाली, कंप्लीट झाली. ओके, म्हणजे ज्या पॉईंटपासून आपण स्टार्ट करतोय त्याच पॉईंटला पुन्हा रिव्हर्समध्ये येणार, त्याला सायकल म्हणतात. ही थर्मोडायनेमिक्समध्ये. यामध्ये बघा गेलात की वेगळ्या पद्धतीची सायकल, की नंबर ऑफ स्ट्रोक्स, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर, एक्झॉस्ट, पुन्हा सक्शनला रिटर्न, याला एक कंप्लीट सायकल म्हणतात. तुम्ही ऑप्शनमध्ये इझिली ऑप्शन इलिमिनेट करून याचा आन्सर सांगू शकता. याला आपण थ्रो म्हणतात. काय म्हणतात, थ्रो. म्हणजे क्रँकशाफ्टची अरेंजमेंट जर तुम्ही डिटेलमध्ये बघितली तर मेन जनरल, मेन बेरिंग आणि सेंटर ऑफ क्रँक पिन. ओके, ह्या क्रँक पिनचा यूज काय आहे, जो क्रँक असतो क्रँकशाफ्टला ज्याच्या साहाय्याने जोडला जातो त्याला काय म्हणतो आपण, क्रँक पिन. मग त्या दोघांमधील डिस्टन्सला काय म्हणतात, थ्रो म्हणतात. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, हाऊ द पिस्टन स्ट्रोक इज डिफाइंड ॲज. ओके, स्ट्रोकबद्दल विचारले येते. ऑप्शन बघूया आपण. ए डबल द थ्रो, बी हाफ ऑफ द थ्रो, सी इक्वल टू द थ्रो आणि डी 4 टाइम्स ऑफ थ्रो. ओके, हे तर तुम्हाला व्हॅल्यू विचारले डिरेक्टली. पिस्टन स्ट्रोकची व्हॅल्यू कम्पॅरिझन कशाशी केले त्याचं, थ्रोबद्दल. थ्रोची आपण आता डेफिनेशन बघितली. थ्रो म्हणजे काय असतो नक्की. ओके, पिस्टन स्ट्रोक म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, ह्याचं नॉमेनक्लेचर काय, एस. ओके, TDC टू BDC या दोघांमध्ये डिस्टन्सला काय म्हणतात, स्ट्रोक म्हणतात. स्ट्रोकची व्हॅल्यू ही 2 टाइम्स ऑफ आर म्हणजेच काय, क्रँक रेडियस. याला आपण थ्रो सुद्धा म्हणू शकतो. ओके, म्हणजे इथं आपल्याला इझिली अंडरस्टँड करू शकतो आपण, स्ट्रोक इज टॉइस ऑफ थ्रो. तर ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन, डबल द थ्रो. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, व्हॉट इज द फायरिंग ऑर्डर. काय विचारलं त्यांनी, फायरिंग ऑर्डरबद्दल विचारलं. ऑप्शन ए सिक्वेन्स ऑफ पॉवर स्ट्रोक ऑकरन्स, बी सिक्वेन्स ऑफ सक्शन स्ट्रोक ऑकरन्स, ऑप्शन सी इज सिक्वेन्स ऑफ कंप्रेशन स्ट्रोक ऑकरन्स आणि ऑप्शन डी इज सिक्वेन्स ऑफ एक्झॉस्ट स्ट्रोक ऑकरन्स. ओके, फायरिंग ऑर्डर म्हणजे काय. ओके, याच्याबद्दल आपण बघूया. याच्या रिलेटेड सुद्धा 2-3 टाईप ऑफ क्वेश्चन कसे एक्झाममध्ये विचारू शकतात हे सुद्धा आपण इथे बघूया. ओके, फायरिंग ऑर्डर म्हणजे काही, फायर म्हणजे काहीतरी जळतं, एवढं तर तुम्हाला इथे समजत असेल. ओके, म्हणजे आता आपण बघितलं, आता फायरिंग ऑर्डर ही कशासाठी, म्हणजे जनरली मल्टी सिलेंडर इंजिन असतात ना, तेव्हा ते डिझाईन करण्यासाठी की आपल्याला कोणत्या टाईप ऑफ फायरिंग ऑर्डर आपण यूज केली पाहिजे. त्याचा उपयोग कशासाठी असतो, जे व्हायब्रेशन जे क्रिएट होतात ना ते मिनिमम, म्हणजे फर्स्टली कोणता पॉवर स्ट्रोक घ्यायचा. ओके, म्हणजे कोणत्या सिलेंडरमध्ये आपल्याला पॉवर स्ट्रोक मिळाला पाहिजे त्यालाच काय म्हणतात, फायरिंग ऑर्डर. म्हणजे त्या सिलेंडरमध्ये नंबर ऑफ सिलेंडर्स आहेत, त्यामध्ये कोणत्या सिलेंडरमध्ये आपला एक्सपान्शन स्ट्रोक भेटतोय, म्हणजे कुठला, म्हणजे पिस्टन डाऊनवर्ड चालला आहे, येथील मिक्सचर काय झालेलं आहे, फायर म्हणजेच फायर लागलेलं आहे, आग लागलेली आहे म्हणजेच बर्न झालेलं आहे. आणि त्यावेळी पिस्टन कसं चाललेलं आहे, खाली चाललेलं आहे. काय लागली, आग लागली. पिस्टन कसा चालला, खाली चालला. म्हणजे कॉम्प्रेशन नंतर कोणता स्ट्रोक येतो, एक्सपान्शन. आणि तुम्हाला माहिती आहे एक्सपान्शन स्ट्रोकमध्ये काय होतं, पिस्टनची मुवमेंट डाऊनवर्ड होते. एक्सपान्शन स्ट्रोकलाच काय म्हणतात, पॉवर स्ट्रोक. ओके, और वर्किंग स्ट्रोक. म्हणजे ज्या स्ट्रोकमध्ये
तुम्हाला पॉवर मिळते आउटपुट शाफ्टला, त्यालाच काय म्हणतात पॉवर स्ट्रोक और एक्सपान्शन स्ट्रोक. मग फायरिंग ऑर्डर म्हणलं की कोणतं सिक्वेन्स ऑफ पॉवर स्ट्रोक ऑकरन्स, त्यालाच काय म्हणतात फायरिंग ऑर्डर. ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. ओके, याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये अजून कोणत्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारू शकतात बघूया आपण. ओके, विचारू शकतात की नॉर्मली कोणत्या टाईपची फायरिंग ऑर्डर यूज केली जाते 4 सिलेंडर इंजिनमध्ये आणि 6 सिलेंडर इंजिनमध्ये. ओके, तर 4 सिलेंडर इंजिनमध्ये तुम्ही लक्षात ठेवा 1 3 4 2. म्हणजे तुम्हाला विचारलं क्वेश्चनमध्ये की मोस्ट कॉमनली यूज्ड फायरिंग ऑर्डर इन 4 सिलेंडर इंजिन, तर त्याचा आन्सर काय 1342 1 3 4 2. आणि हेच तुम्हाला जर 6 सिलेंडर इंजिनमध्ये विचारलं तर 1 5 3 6 2 4 153 624. 6 सिलेंडरचे जनरली विचारत नाही. ओके, 4 सिलेंडरचे तुम्ही जरूर लक्षात ठेवा 1342. या क्वेश्चनच्या साईडलाच लिहून ठेवायचं की 1342 हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, व्हॉट इज द मटेरियल ऑफ सिलेंडर ब्लॉक. ऑप्शन ए कास्ट आयर्न, ऑप्शन बी ब्रॉन्झ, ऑप्शन सी ब्रास, ऑप्शन डी झिंक अलॉय. ओके, सिलेंडर ब्लॉक आणि त्याचं मटेरियलबद्दल विचारलं आहे. म्हणजे फर्स्टली क्वेश्चन कसे कवर होत आहेत बघा तुम्ही. फर्स्टली काय केलं त्यांनी तुम्हाला कन्स्ट्रक्शन, ओके, कन्स्ट्रक्शनबद्दल विचारलं. ओके, म्हणजे हा कोणता पार्ट आहे, हा कोणता पार्ट आहे, हा वर्किंग स्ट्रोक कोणता आहे. ओके, म्हणजे याच्यातून काय कळालं आपल्याला वर्किंग कळालं. ओके, त्यांनी क्वेश्चन विचारलं की एरोप्लेनमध्ये कोणते इंजिन यूज केलं जातं, त्याच्यावरून काय कळतं आपल्याला ॲप्लिकेशन. ओके, म्हणजे आपण युनिव्हर्सिटी एक्झामला लिहायचो कोणताही थेरोटिकल क्वेश्चन विचारल्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट पार्ट, वर्किंग ऑफ दॅट पार्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ दॅट पार्ट. ओके, त्याच्याबद्दल म्हणजे सेम टाईप ऑफ क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये, फक्त MCQ बेस्ड असतात ते. ओके, कन्स्ट्रक्शनबद्दल आपण बघितलं, वर्किंगबद्दल बघितले क्वेश्चन आणि ॲप्लिकेशनबद्दल बघितले. कन्स्ट्रक्शनमध्येच जर एखादा पार्ट आपण बनवतोय तर तो कोणत्या मटेरियलचा बनवला पाहिजे किंवा कोणत्या मटेरियलचा बनवलेला असतो. ॲक्च्युली आपण आता इंजिन जे आहेत वर्किंग्स आहेत, ओके, जे आपण बाईकमध्ये किंवा LMUमध्ये किंवा हाय मोटर HMUमध्ये वगैरे यूज हेवीमध्ये यूज करतो, ते कोणत्या मटेरियलपासून बनवतात याच्याबद्दल हा क्वेश्चन विचारला आहे. त्यांनी काय विचारलं आहे सिलेंडर ब्लॉक, जो इंजिनमध्ये सिलेंडर ब्लॉक असतो तो कोणत्या मटेरियलचा बनवलेला असतो, तर याचं आन्सर आहे कास्ट आयर्न. ओके, म्हणजे तुम्हाला ह्या टाईपचे क्वेश्चन जर टॅकल करायचे असेल तर कसं करायचं, नंबर ऑफ पार्ट्स एका साईडला लिहून घ्यायचे, त्यांचं मटेरियल एका साईडला लिहून घ्यायचं आणि नंबर ऑफ टाइम्स त्यांची रिव्हिजन करायची. अशा टाईपचे क्वेश्चन नक्कीच तुम्हाला एक क्वेश्चन एक्झाममध्ये बघायला मिळेल की ते तुम्हाला पार्ट देतील आणि त्याचं मटेरियलबद्दल विचारतील डायरेक्टली. सिलेंडर ब्लॉक इज मेड ऑफ कास्ट आयर्न. आता ही कास्ट आयर्न काय यूज केला जातो सिलेंडर ब्लॉकमध्ये याच्या डिटेलमध्ये जायची आपल्याला ह्या एक्झामसाठी तरी गरज नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क ॲज X. ही डायग्राम दिलेली आहे, ऑप्शन दिलेले आहेत, वाचून घेऊ आपण. ए वॉल डोअर कवर, बी सिलेंडर हेड, सी इंजिन ब्लॉक आणि डी ऑइल पॅन. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन. डायग्रॅमकडे जाऊया आपण. डायग्रॅम नीट बघून घेऊया काय. ओके, आपण प्रॅक्टिकली आपण इंजिनचे असेंबल केलं असेल इंजिनला किंवा डिसअसेंबल जरी केलं असेल वर्कशॉपमध्ये आपण बघितलं असेल तर आपण बघूया हे कोणते कोणते पार्ट आहेत. हा जो पार्ट दिसतो आपल्याला हा सिलेंडर ब्लॉक आहे. काय आहे सिलेंडर ब्लॉक, जे की आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं. याचं मटेरियल कोणतं असतं कास्ट आयर्न. हा काय हा पार्ट हा सिलेंडर हेड. हा खाली दाखवलं तो कोणता आहे ऑइल पॅन.
आणि ह्या पार्टबद्दल आपल्याला इथे विचारलं आहे. ह्या पार्टला काय म्हणतात, वॉल डुअर क्लोजर कवर कवर किंवा कवर वॉल डुअर कवर. ओके, म्हणजे ही सेम डायग्राम तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकते आणि तुम्हाला ह्या पार्टबद्दल विचारतील. ह्या पार्टला काय म्हणतात, ह्या पार्टला काय म्हणतात, ह्या पार्टला काय म्हणतात, ह्या पार्टला म्हणजे सॅम्पलमध्ये ह्या पार्टबद्दल विचारलं आहे आता तुम्हाला सॅम्पल क्वेश्चनमध्ये की ह्या पार्टला काय म्हणतात. तर ह्या पार्टला काय म्हणतात, वॉल डुअर कवर. सो ए इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, सेम क्वेश्चन, हा सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन जिथं डायग्राम प्रोव्हाइड केलेलं आहे, पार्टला स्पेसिफाय केलेलं आहे इथं आणि त्या पार्टला काय म्हणतात हा क्वेश्चन विचारला आहे. बघूया हा क्वेश्चन आपण. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क ॲज एक्स. हे डायग्राम प्रोव्हाइड केलेलं आहे खाली तुम्हाला. ऑप्शन बघूया आपण. ए वॉल डोअर कव्हर, बी सिलेंडर हेड, सी इंजिन ब्लॉक आणि डी ऑइल पॅन. मग अशी क्वेश्चनमध्ये आपल्याला ह्या पार्टबद्दल विचारलं की एक्स काय दर्शवतो. या पार्टला एक्स मार्क केलं आणि या पार्टबद्दल त्याचं नाव सांगा काय म्हणतात. तर आपण बघितलं त्याला काय म्हणतात, वॉल डुअर कव्हर. आता त्यांनी ह्या पार्टबद्दल विचारलं आपल्याला माहिती आहे याला काय म्हणतात. मागच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही बघितले, तुम्हाला आठवतंय का बघा ह्याला काय म्हणतात. व्हिडिओ तुम्ही पॉज करून सुद्धा बघू शकता. पॉज करायचं, ट्राय टू रिवाइज और ट्राय टू रिमेंबर. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं ह्या गोष्टी पण तुम्ही थ्रूआउट व्हिडिओ बघताना करू शकता. तर ह्याला काय म्हणतात, सिलेंडर हेड. ओके, त्याच पार्टबद्दल विचारलंय. सो या क्वेश्चनचा काय आन्सर आहे, बी बॉम्बे इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. सिलेंडर हेड, हा काय सिलेंडर ब्लॉक आणि हा काय ऑइल पॅन. तुम्हाला एक्झाममध्ये ह्या दोन्ही पार्टबद्दल सुद्धा विचारू शकतात. ओके.